वेलकम स्टुडंट्स. आपल्या या इन्फो फिजिक्स चॅनलच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आज मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हे आपल्या सेकंड चॅप्टरच्या तिसऱ्या लेक्चरला सुरुवात करणार आहोत. आजचं आपलं पहिलं आर्टिकल असणार आहे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स या शब्दाचा अर्थ असा होतो, पॅराडॉक्स म्हणजे विरोधाभास आणि हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे स्टॅटिक अवस्थेमध्ये असलेल्या फ्लुइडच्या बाबतीत दिसून येणारा हा पॅराडॉक्स आपण समजून घेणार आहोत. लेट अस कन्सिडर 4 vessels which are interconnected at the base. या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याकडे ही 4 वेसल्स आहेत. वेसल A, B, C and D हॅविंग डिफरंट शेप्स आणि त्या सर्वांचे बेस आपण एकमेकाला इंटरकनेक्ट केलेले आहेत. या वेसल्समध्ये आपण एक लिक्विड भरलेलं आहे. ज्यावेळेस आपण या वेसल्समध्ये एखादं लिक्विड भरतो त्यावेळेस या वेसलच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या शेपमुळं प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या आकाराचं लिक्विड सामावलं जातं. या आकृतीकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की वेसल सी मध्ये इतर वेसलच्या कंपॅरिझनमध्ये जास्त अमाऊंट ऑफ लिक्विड बसलेलं आहे. मग या लिक्विडचे अमाऊंट जास्त असेल तर याचं वेट म्हणजे पर्यायानं यानं ॲप्लाय केलेला फोर्स देखील जास्त असेल या वेसल सीच्या बेसवर ॲप्लाय झालेला. आणि त्यामुळं खरं तर काय व्हायला पाहिजे, हे वेसलमधलं लिक्विड खाली जाऊन इकडच्या बी किंवा अन्य वेसल्समध्ये लिक्विड लेवल वाढायला पाहिजे, पण प्रत्यक्षात असं काही दिसत नाही. दिस ऑब्झर्वेशन समवॉट फझलिंग इज समवॉट फझलिंग अँड इट इज कॉल्ड ॲज हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. तर हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजे काय आहे, तर या फ्लुइडनं दर्शवलेला हा एक विरोधाभास आहे. ज्या भांड्यामध्ये लिक्विडची क्वांटिटी जास्त आहे त्या भांड्यामधलं लिक्विड दबलं जाऊन ते इतर कंटेनर्समध्ये किंवा वेसल्समध्ये शिरायला पाहिजे आणि त्याची पातळी वाढायला पाहिजे, पण प्रॅक्टिकली असं काही घडून येताना दिसून येत नाही. यालाच हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स असं म्हटलं जातं. आपण आता या हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स मागचं कारण समजून घेणार आहोत. आत्ता आपण सांगितल्याप्रमाणे या चारही वेसल्समध्ये वेगवेगळ्या अमाऊंटचं लिक्विड सामावलेलं आहे बिकॉज ऑफ देअर डिफरंट शेप्स अँड सायझेस. आता इथं तुम्हाला या वेसल बीचा आकार हा इतरांच्या कंपॅरिझनमध्ये छोटा दिसत असेल, म्हणजे याच्यामध्ये कमी अमाऊंट ऑफ लिक्विड सामावत आहे. आणि इतर तिघांच्या कंपॅरिझनमध्ये वेसल सीचा आकार हा मोठा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त अमाऊंट ऑफ लिक्विड सामावलेला आहे. पण आपण पाठीमागं पाहिलेल्या प्रेशरच्या फॉर्म्युलानुसार प्रेशर P इज इक्वल टू H रो जी असा एक फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. प्रेशर ऑफ द फ्लुइड और प्रेशर ऑफ द लिक्विड P इज इक्वल टू H रो जी. तर इथं तुमच्या लक्षात येईल या प्रत्येक वेसल्समध्ये लिक्विड लेवल एकसारखी आहे. चारही वेसल्समध्ये लिक्विड लेवल एकसारखी आहे. याचा अर्थ या बेसपासनं त्यांची हाईट सर्वांची सारखी आहे. मग यांनी निर्माण केलेलं जे प्रेशर असतं ते 3 फॅक्टर्सवर डिपेंड असतं. H म्हणजे त्यांची हाईट, दुसरी डेन्सिटी ऑफ द लिक्विड, या चारही वेसल्समध्ये एकच लिक्विड आहे म्हणजे त्या सर्वांची डेन्सिटी सारखी असणार आहे. आणि जी म्हणजे ॲक्सेलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एकाच ठिकाणी ही वेसल्स आहेत त्यामुळे तिथं ॲक्सेलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू देखील सेम आहे. दॅट मीन्स द प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड इन ईच वेसल हॅज अ सेम अमाऊंट, दॅट इज P इज इक्वल टू H रो जी. म्हणजे या प्रत्येक वेसल्समधलं लिक्विड हे समान अमाऊंट ऑफ प्रेशर हे खालच्या तळाच्या पृष्ठभागावर लावते आणि त्यामुळं या प्रत्येक वेसल्समध्ये लिक्विड लेवल एकसारखी राहिलेली जी कमी जास्त दिसायला हवी होती. आता याच्या मागचं रिझन आपण समजून घेणार आहोत. या वेसल सीचीच खाली आपण परत एकदा आकृती दाखवलेली आहे या फिगर बी प्रमाणे. आता ज्यावेळेस आपण या वेसलमध्ये लिक्विड भरतो त्यावेळेस त्याचा शेप या पद्धतीनं ट्रायंग्युलर शेप असणार आहे आणि हा त्याचा बेस आहे. याच्यावर ह्या लिक्विडचा प्रेशर किंवा फोर्स ॲप्लाय होतो. याचा त्रिकोणी शेप असल्यामुळं या पोर्शनमधलं जे लिक्विड आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड या वेसलच्या
वॉलवर फोर्स निर्माण करतं आणि इकडच्या भागामधलं सुद्धा लिक्विड असंच करतं. या वेसलच्या कंटेनरच्या वॉलवर परपेंडिक्युलर डिरेक्शनमध्ये फोर्स ॲप्लाय करतं आणि याला रिॲक्शनरी फोर्स या वेसलच्या वॉलकडनं निर्माण होतो. हा जो ॲरोनं दाखवलेला आहे हे सर्व या वेसलच्या वॉलकडनं रिॲक्शनरी फोर्स निर्माण झालेले आहेत. आता हे परपेंडिक्युलर टू द सरफेस असतात. या वेसल किंवा या भांड्याच्या पृष्ठभागाला हे परपेंडिक्युलर असतात. या सर्वांचा रिझल्टंट फोर्स आपण इथं दाखवलेला. हा जो मधला ॲरो आहे दॅट इज द रिझल्टंट फोर्स ऑफ दिस ऑल फोर्सेस. आणि इकडं सुद्धा उजवीकडं सुद्धा हा रिझल्टंट फोर्स ऑफ दिस ऑल फोर्सेस आहे. या रिझल्टंट फोर्सचं आपण रेझोल्युशन पाडलेलं आहे, म्हणजे दोन भागामध्ये ते विभागलेलं आहे. एक त्याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असेल अँड अनदर कॉम्पोनंट इज व्हर्टिकल. तर इथून एवढ्या भागाचं जे लिक्विड असतं त्याचा जो फोर्स इथं या वेसलवर निर्माण होतो त्याला हा रिॲक्शनरी फोर्स अपवर्ड डिरेक्शन किंवा परपेंडिक्युलर डिरेक्शनमध्ये त्याला निर्माण होतो. तर हा रिॲक्शनरी फोर्स काय करतो आहे, या लिक्विडचं जे वेट आहे त्याला बॅलन्स करायचं काम करतो. मग याच्यामध्ये दोन कॉम्पोनंट असतात. त्यातला हा जो आडवा कॉम्पोनंट आहे तो हा जो फोर्स आहे तो या दिशेला लावायचा प्रयत्न करतो आणि हे जे हॉरिझॉन्टल फोर्सेस आहेत ते या बेसच्या प्रेशरवर काही परिणाम करू शकत नाहीत बिकॉज दे आर हॉरिझॉन्टल. आता राहिला दुसरा कॉम्पोनंट विच इज व्हर्टिकल कॉम्पोनंट. हे दोन्ही जे व्हर्टिकल कॉम्पोनंट आहेत ते या त्रिकोणी भागामधलं जे लिक्विड आहे त्याला वर ढकलतात. म्हणजे याचं जे वेट आहे ते काउंटर बॅलन्स करायचं काम हे कॉम्पोनंट करत असतात, व्हर्टिकल कॉम्पोनंट. आणि त्यामुळं या डॉटेड लाईनपासूनचा हा जो ट्रायंग्युलर एरिया आहे किंवा या डॉटेड लाईनपासूनचा हा जो ट्रायंग्युलर एरिया आहे याच्यामधल्या लिक्विडचा वेटचा फोर्स या बेसवर कुठंही पडत नाही. म्हणजे राहिलेला हा जो पोर्शन आहे, हा जो उभा पोर्शन आहे त्याच्यामधलं लिक्विड फक्त या बेसवर फोर्स निर्माण करतं, म्हणजेच पर्यायानं प्रेशर निर्माण करतं. जरी या कंटेनरमध्ये इतर कंटेनरच्या पेक्षा अमाऊंट ऑफ लिक्विड जरी जास्त असली तरी त्या लिक्विडचं जे वजन आहे ते या पद्धतीनं स्प्लिटअप केलं जातं आणि मधल्या पोर्शनमध्ये फक्त एवढ्या भागामधल्या लिक्विडचं प्रेशर अप्लाय केलं जातं आणि हेन्स दीज ऑल वेसल्स प्रोड्युसेस द सेम प्रेशर ॲट द बॉटम. तर याला हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं तर मोठ्या आकाराच्या भांड्यामध्ये जास्त लिक्विड आहे, त्या जास्त लिक्विडचं प्रेशर जास्त निर्माण व्हायला पाहिजे, पर्यायानं त्याची लेवल खाली जायला पाहिजे आणि इतर कमी कंटेंटमध्ये असलेल्या लिक्विडची लेवल वाढायला पाहिजे. पण तसं काही न होता इथं सर्व वेसल्समध्ये इक्वल अमाऊंट ऑफ लिक्विड किंवा इक्वल हाईटचं लिक्विड आपल्याला दिसून येतं. दॅट इज द हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. आपलं नेक्स्ट आर्टिकल आहे पास्कल्स लॉ. ब्लेस पास्कल नावाच्या शास्त्रज्ञानं या फ्लुइडच्या बाबतीत एक इंटरेस्टिंग लॉ सांगितलेला आहे. त्याचं स्टेटमेंट तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. द प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉईंट ऑफ ॲन एनक्लोज्ड फ्लुइड ॲट रेस्ट is transmitted equally and undiminished to every point of the fluid and also on the walls of the container, provided that the effect of gravity is neglected. याला पास्कल्स लॉ म्हणतात. पास्कलच्या नियमाप्रमाणे काय होतं, ज्यावेळेस आपण एखाद्या एनक्लोज्ड फ्लुइड म्हणजे बंदिस्त अशा एखाद्या द्रवाला किंवा फ्लुइडला प्रेशर अप्लाय करतो त्यावेळेस ते प्रेशर इक्वली आणि अनडिमिनिश्ड म्हणजे एकसारखं आणि अनडिमिनिश्ड म्हणजे कमी न होता किंवा नष्ट न होता सर्व ठिकाणी त्या फ्लुइडच्या आतमध्ये सर्व पॉईंटपाशी इक्वली ॲप्लाय होतं आणि त्याचबरोबर त्या कंटेनरच्या वॉलवर देखील ते ॲप्लाय होतं. या ठिकाणी आपण इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम निग्लेक्ट करतो किंवा तो झिरो आहे असं गृहीत धरतो. तर याला पास्कल्स लॉ म्हणतात. परत एकदा स्टेटमेंट मी रिपीट करतो. द प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉईंट ऑफ ॲन एनक्लोज्ड फ्लुइड ॲट रेस्ट इज ट्रान्समिटेड इक्वली अँड अनडिमिनिश्ड टू एव्हरी पॉईंट ऑफ द फ्लुइड अँड ऑल्सो ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर प्रोव्हाइडेड द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी इज निग्लेक्टेड. याच्या पुढच्या आर्टिकलमध्ये आपण या पास्कल्स लॉचे एक्सपेरिमेंटल प्रूफ पाहणार आहोत. तर ह्या पास्कलनं जे प्रिन्सिपल सांगितलं आहे की एखाद्या बंदिस्त फ्लुइडला जर आपण प्रेशर अप्लाय केलं तर ते सर्व ठिकाणी इक्वली
डिस्ट्रीब्यूट होतं. खरंच असं घडतं का हे आपण मॅथमॅटिकली एका एक्सपेरिमेंटच्या सहाय्यानं पाहणार आहोत. या एक्सपेरिमेंटसाठी आपल्याकडं एक वेसल आहे. हे असं ट्रायंग्युलर शेपचं एक वेसल आहे आणि इट हॅज 4 आर्म्स. त्याला 4 आर्म आहेत. हा पहिला आर्म, याला ए आर्म म्हणूया आपण, हा बी आर्म, हा सी आर्म आणि हा डी आर्म, असे 4 आर्म असलेलं हे एक वेसल आहे. आणि या वेसलच्या आतमध्ये आपण एक एनक्लोज्ड फ्लुइड म्हणजे बंदिस्त असं एक फ्लुइड घेतलेलं आहे. याला बाहेर पडायला कुठनंही जागा नाही, त्यालाच एनक्लोज्ड फ्लुइड असं म्हटलं जातं. आणि या आर्म्समध्ये आपण हे पिस्टन्स बसवलेले आहेत. हे सगळे पिस्टन्स आहेत. या पहिल्या आर्ममध्ये म्हणजे ए आर्ममध्ये जो पिस्टन बसवला आहे त्याचा एरिया आपण ए मानणार आहोत, स्मॉल ए. एरिया ऑफ द फर्स्ट पिस्टन इन वेसल ए ऑर आर्म ए. त्यानंतर या बी आर्ममध्ये जो पिस्टन बसवला आहे त्याचा एरिया बरोबर या पहिल्या पिस्टनच्या एरियाच्या डबल आहे, ट्वाईस द एरिया ऑफ द फर्स्ट पिस्टन, दॅट इज ट्वाईस ए. सिमिलरली या थर्ड पिस्टनचा एरिया हा थ्राईस द इनिशियल पिस्टन, ए पिस्टनच्या तिप्पट आहे, थ्राईस ए आहे. आणि या फोर्थ आर्ममधला जो पिस्टन आहे त्याचा एरिया हा याच्या हाफ आहे, A/2 आहे. तर असे हे 4 पिस्टन्स आपल्याकडे आहेत. आपण या पहिल्या पिस्टनला म्हणजे ए पिस्टनला एफ एवढा फोर्स अप्लाय करतो आहे. फोर्स लावून त्या पिस्टनला या द्रवाच्या आतमध्ये ढकलायचा प्रयत्न करतो आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे लिक्विड किंवा हे फ्लुइड जे घेतलं आहे आपण ते इनकॉम्प्रेसिबल आहे, म्हणजे ते दबलं जात नाही आहे. आणि सिमिलरली या ठिकाणी हे जे पिस्टन वापरलेले आहेत ते दोज पिस्टन्स आर एअरटाईट, म्हणजे याच्यामधनं हवा किंवा लिक्विड कुठलंही बाहेर जाऊ शकणार नाही. याला एअरटाईट पिस्टन्स असं म्हटलं जातं. तर ज्यावेळेस आपण या पिस्टन एवर एफ अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाय करतो, पिस्टनला ढकलतो खाली, त्यावेळेस या ठिकाणी जे प्रेशर निर्माण होईल दॅट इज इक्वल टू पी अँड विच इज इक्वल टू एफ अपॉन ए, फोर्स पर युनिट एरिया. तर याला आपण प्रेशर म्हणतो. तर या पिस्टन एकडनं एफ अपॉन ए एवढं प्रेशर या लिक्विडला अप्लाय केलं आहे आपण. आता या प्रेशरचा परिणाम काय होतो, तर या प्रेशरमुळं हे बाकीचे सगळे पिस्टन्स पाठीमागं सरकतील. हा पाठीमागं सरकेल, हा सी पिस्टन पाठीमागं सरकेल किंवा डी आरमधला पिस्टन पाठीमागं सरकेल. आणि आपल्याला काय करायचं आहे, या पिस्टन्सला मूव्ह होऊन द्यायचं नाही, म्हणजे त्यांना जागेवरच थांबवून ठेवायचे. मग त्यासाठी ज्यावेळेस इकडून प्रेशर इथं अप्लाय केलं जाईल त्यावेळेस हा पिस्टन पाठीमागं सरकू नये म्हणून आपल्याला याच्या एवढंच प्रेशर इथं लावावं लागेल. जेवढं प्रेशर इथं लावलं तेवढंच प्रेशर इथं लावणं गरजेचं आहे. इथलं प्रेशर आहे एफ अपॉन ए. मग जर इथं तेवढंच प्रेशर आपल्याला लावायचं असेल, एफ अपॉन ए एवढं प्रेशर लावायचं असेल तर याचा एरिया ट्वाईस ए आहे, त्यामुळे इथं आपल्याला ट्वाईस एफ एवढा फोर्स लावावा लागेल. तर इथं आपण ट्वाईस एफ फोर्स लावून या पिस्टनला जागेवर थांबवू शकतो. या पिस्टनचं एरिया याच्यात 3 टाईम्स आहे, थ्राईस ए आहे, त्यामुळे इथं थ्राईस एफ फोर्स लावावा लागेल. आणि डी पिस्टनमध्ये एरिया हा इनिशियल पिस्टन फर्स्ट पिस्टनच्या हाफ आहे, A/2 आहे, त्यामुळे इथं एफ अपॉन 2 एवढा फोर्स लावावा लागेल. मग या तिन्ही पिस्टन्सवर निर्माण झालेलं प्रेशर किती ते आपल्याला लिहिता येईल. आपण या बी पिस्टनपाशी तयार झालेलं प्रेशर पी बी मानलं तर इथला फोर्स ट्वाईस एफ अपॉन तिथला एरिया ट्वाईस एफ अपॉन ट्वाईस ए, दॅट इज एफ अपॉन ए तयार. सिमिलरली पिस्टन सीवरचं प्रेशर असेल पी सी विच इज इक्वल टू थ्राईस एफ अपॉन एरिया थ्राईस ए विच इज इक्वल टू एफ अपॉन ए. अँड डी पिस्टन, लास्ट डी पिस्टनवरचं प्रेशर पी डी असेल विच इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया एफ अपॉन 2 डिवायडेड बाय एरिया ए अपॉन 2 विच इज इक्वल टू एफ अपॉन ए. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, बी पिस्टनवरचं प्रेशर हे सी पिस्टनवरच्या प्रेशर एवढं आणि सिमिलरली ते डी प्रेशरवरच्या पिस्टन एवढं आहे. इनफॅक्ट या चारही पिस्टनवर इक्वल अमाऊंट ऑफ प्रेशर आपल्याला लागलेलं दिसून येते. दिस इंडिकेट्स दॅट द प्रेशर अप्लाइड ऑन पिस्टन ए इज ट्रान्समिटेड इक्वली अँड अनडिमिनिश्ड टू ऑल पार्ट्स ऑफ द फ्लुइड अँड द वॉल्स ऑफ द वेसल. याचाच अर्थ काय होतो, तर आपण या ए पिस्टनवर लावलेलं प्रेशर हे या तिन्ही पिस्टन्स आणि या वॉल कंटेनरच्या या वॉलमध्ये सगळीकडे इक्वली पसरलं जातं. अँड दॅट इज अवर पास्कल्स लॉ अकॉर्डिंग टू विच
pressure applied to the enclosed field is equally distributed all the points of the liquid or fluid. त्या आर्टिकलमध्ये आपण या पास्कल्स लॉची काही ॲप्लिकेशन्स पाहणार आहोत. ॲप्लिकेशन्स ऑफ पास्कल्स लॉ. या पास्कल्स लॉचा उपयोग करून काही इन्स्ट्रुमेंट बनवली जातात, काही उपकरणं बनवली जातात. तर त्यातल्या 2 उपकरणांची आपण माहिती करून घेणार आहोत. त्यातलं पहिलं असणार आहे हायड्रॉलिक लिफ्ट आणि 2 नंबरचं इन्स्ट्रुमेंट असेल हायड्रॉलिक ब्रेक्स. तर सर्वप्रथम आपण हायड्रॉलिक लिफ्टची माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी या आकृतीमध्ये या हायड्रॉलिक लिफ्टची स्कीमॅटिक डायग्राम दाखवलेली आहे. या ज्या हायड्रॉलिक लिफ्ट्स असतात त्या कशासाठी वापरल्या जातात पहा. हायड्रॉलिक लिफ्ट इज यूज्ड टू लिफ्ट अ हेवी ऑब्जेक्ट युजिंग अ स्मॉल फोर्स. द वर्किंग ऑफ दिस मशीन इज बेस्ड ऑन पास्कल्स लॉ. कमी फोर्स लावून किंवा कमी ताकदीचा वापर करून अवजड वस्तू उचलणाऱ्या वस्तूंना हायड्रॉलिक लिफ्ट्स असं म्हटलं जातं. तर या हायड्रॉलिक लिफ्टमध्ये पास्कल्स लॉचं प्रिन्सिपल वापरलं जातं आणि त्या ठिकाणी काय केलं जातं, कमी फोर्सचा वापर करून आपल्याला जास्त हेवी ऑब्जेक्ट उचलता येऊ शकतात. या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याकडं 2 फ्लुइडनं भरलेले टँक आहेत. हा पहिला टँक आहे आणि हा दुसरा टँक आहे. या दोन्ही टँकला एक एक पिस्टन अटॅच केलेला. हा फर्स्ट पिस्टन आणि हा सेकंड पिस्टन. या पहिल्या पिस्टनला आपण S1 म्हणणार आहोत आणि सेकंड पिस्टनला S2. या S1 पिस्टनचा जो एरिया आहे दॅट इज A1 अँड द एरिया ऑफ द सेकंड पिस्टन इज A2. आणि इथं आकृतीमध्ये तुमच्या लक्षात येतं आहे A2 इज मच ग्रेटर दॅन A1. हा जो एरिया आहे पिस्टन S2चा तो पहिल्या पिस्टन S1 पेक्षा जास्त आहे. आता या ठिकाणी जर आपण या पहिल्या पिस्टनवर F1 एवढा फोर्स अप्लाय केला तर या पहिल्या टँकमध्ये प्रेशर तयार होईल P1 विच इज इक्वल टू F1 अपॉन A1. इथला एरिया A1 आहे आणि फोर्स आपण F1 अप्लाय करतो आहे. त्यामुळे F1 अपॉन A1 दॅट इज द pressure applied to the first piston or pressure applied to the fluid in the first tank. आता हे प्रेशर या कनेक्टेड पाईपच्या थ्रू या सेकंड कंटेनरमध्ये जाईल किंवा सेकंड टँकमध्ये अप्लाय केलं जाईल. अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ द प्रेशर अप्लाइड टू द एनक्लोज्ड फील्ड इक्वली डिस्ट्रीब्युटेड ऑल ओव्हर द फ्लुइड. मग हे प्रेशर सगळीकडे एकसारखं पसरलं जाईल. मग हेच प्रेशर P1 या ठिकाणी अप्लाय होईल. पण या ठिकाणी या सेकंड पिस्टनचा सरफेस एरिया आपण A2 घेतलेला आहे आणि हा सेकंड पिस्टन समजा F2 एवढा फोर्स लावून पाठीमागं ढकलला जातो आहे. मी या ठिकाणी जे निर्माण होणारं प्रेशर आहे ते प्रेशर जर P2 मानलं तर हे प्रेशर P2 म्हणजे फोर्स F2 अपॉन एरिया A2 असतो. मग याच्यावरून आपल्याला हे प्रेशर P2 किंवा हा फोर्स F2 लिहिता येईल. F2 इज इक्वल टू प्रेशर P2 इंटू एरिया A2. पण पास्कलच्या नियमाप्रमाणे जेवढं प्रेशर इथं अप्लाय केलं जाईल तेवढंच प्रेशर इथं निर्माण होणार आहे. म्हणजे P1 अँड P2 मस्ट बी इक्वल. तर P1 आणि P2च्या व्हॅल्यू सारख्या असतील. मग ते इथं आपण जर किमती भरल्या P1 आणि P2च्या तर इथं तुम्हाला एक फॉर्म्युला मिळेल. P1ची किंमत असणार आहे F1 अपॉन A1 आणि P2ची किंमत असणार आहे F2 अपॉन A2. याच्यानं F2साठी फॉर्म्युला मिळेल F2 इज इक्वल टू F1 इंटू ब्रॅकेट A2 अपॉन A1. या पद्धतीनं F2ची व्हॅल्यू ही F1पेक्षा खूप लार्ज असणार आहे. त्याचं कारण काय असणार आहे तर इथं A2 अपॉन A1 हा जो रेशो आहे A2 एरिया ऑफ सेकंड पिस्टन डिवाइडेड बाय एरिया ऑफ फर्स्ट पिस्टन यांच्या एरियामध्ये खूप फरक आहे. A2 इज मच ग्रेटर दॅन A1 आणि त्यामुळं हा रेशो देखील लार्ज येणार आहे आणि पर्यायानं F2ची किंमत ही F1च्या सेव्हरल टाईम्स भरेल. जेवढ्या टाईम्समध्ये आपण एरिया घेतलेला असेल A2 एरिया हा A1च्या जेवढ्या टाईम्समध्ये भरेल तेवढ्या टाईम्समध्ये इथं फोर्स जास्त निर्माण होईल आणि या पद्धतीनं आपण इथं कमी फोर्स अप्लाय करून इकडं लार्ज फोर्स निर्माण करू शकतो. तर थोडक्यात मॅग्निफिकेशन ऑफ फोर्स या ठिकाणी ही घटना घडते. हायड्रॉलिक लिफ्टमध्ये मॅग्निफिकेशन ऑफ फोर्स हे तत्त्व निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं अँड दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ हायड्रॉलिक लिफ्ट. या आकृतीमध्ये त्या सेम टँक्सवर
एका बाजूला जर आपण एक लहान मुलाला उभा केलं तर कदाचित तो एका हत्तीचं वजन काउंटर बॅलन्स करू शकतो किंवा त्याला उचलू शकतो. तर इथं थोडा फोर्स लावून आपण इकडं जास्त फोर्स निर्माण करू शकतो आणि अशा पद्धतीनं स्मॉलर फोर्सच्या साह्यानं आपण लार्जर हेवी ऑब्जेक्ट उचलू शकतो किंवा त्यांना लिफ्ट करू शकतो. यानंतर आपण सेकंड ॲप्लिकेशन पाहणार आहोत, हायड्रॉलिक ब्रेक्स. एखादं व्हेकल म्हणजे कार किंवा एखादं वाहन असतं ते ज्यावेळेस असं वेगानं चाललेलं असतं त्यावेळेस पुढं काही अडथळा आला किंवा थांबायचं असेल तर त्याचा ड्रायव्हर ब्रेक लावतो आणि ब्रेक लावल्यानंतर हे वाहन जागेवर थांबतं किंवा थोडंसं अंतर पुढं जाऊन थांबतं. तर इथं हे काही वाहनं खूप हेवी असतात. उदाहरणार्थ लोडेड ट्रक असेल तर तो खूप हेवी असतो आणि त्याला खूप गती मोमेंटम प्राप्त झालेला असतो आणि त्याला जागेवर थांबवायचं असेल तर ज्यावेळेस त्याचा ड्रायव्हर पॅडल दाबतो त्यावेळेस त्या ड्रायव्हरच्या पायामध्ये एवढी शक्ती नाही आहे की तो त्या वाहनाला आपल्या पायानं केवळ थांबवू शकतो. मग हे व्हेकल किंवा हे वाहन कसं काय जागेवर थांबू शकतं, तर त्यामागं या फिजिक्सच्या तत्त्वाचा वापर केला जातो, पास्कल्स लॉचा. तर या व्हेकल्समध्ये एक आधुनिक पद्धतीचे ब्रेक वापरतात ज्यांना हायड्रॉलिक ब्रेक्स असं म्हटलं जातं. तर हे हायड्रॉलिक ब्रेक्स कसे काम करतात ते आपण पाहणार आहोत. इथं आपल्याकडे हे एक वाहन आहे, एक कार आहे, हा त्याचा टॉप व्ह्यू आहे. या कारच्या अंतर्गत भागामध्ये इथं ड्रायव्हर सीट असतं आणि इथं ड्रायव्हर बसलेला असतो आणि तो आपल्या पायानं पॅडल प्रेस करून या गाडीला थांबवू शकतो. तर ही आपली कार आहे, ही तिचे पुढचे फ्रंट व्हील्स आहेत आणि हे मागचे रेअर व्हील्स आहेत. तर याच्या स्कीमॅटिक डायग्रॅममध्ये आपण या पुढच्या चाकांना जोडलेले हे पिस्टन आणि मागच्या चाकांना जोडलेले पिस्टन दाखवलेत आणि या ठिकाणी हा पॅडल, ब्रेक पॅडल याला म्हटलं जातं, ब्रेक पेडल, आणि या ब्रेक पेडलवर ड्रायव्हर पाय ठेवून प्रेस करून ब्रेक अप्लाय करतो आणि ते व्हेकल जागेवर थांबतं. आता या हायड्रॉलिक ब्रेक्सचं काम कसं चालतं ते पाहूया आपण. Hydraulic brakes are used to slow down or stop vehicle in motion. It is based on the principle of Pascal's law. मागाचंच पास्कल्स लॉचं प्रिन्सिपल वापरून हे हायड्रॉलिक ब्रेक बनवले जातात. तर या ड्रायव्हरच्या पायापाशी असलेल्या ब्रेकमध्ये किंवा ब्रेक पेडलमध्ये त्याला अटॅच असा एक सिलेंडर असतो, याला मास्टर सिलेंडर असं म्हणतात. मास्टर सिलेंडर हा एरिया A1 असलेला हा मास्टर सिलेंडर आहे. या मास्टर सिलेंडरला 2 पाईप जोडलेले असतात आणि या 2 पाईप पुढच्या चाकाला जोडलेल्या 2 सिलेंडर्सला जोडलेले असतात. यांना स्लेव सिलेंडर्स असं म्हटलं जातं. हा पॅडलपासला सिलेंडर आहे त्याला मास्टर सिलेंडर म्हणतात आणि यांना स्लेव सिलेंडर्स म्हणतात. तसंच या मास्टर सिलेंडरला अटॅच केलेली अजून एक पाईप आहे आणि ही पाईप पाठीमागच्या दोन्ही चाकांना जोडलेली असते, त्याला जोडलेल्या स्लेव सिलेंडरला जोडलेली असते. आता या हायड्रॉलिक ब्रेकचं काम कसं चालतं ते आपण पाहूया. ज्यावेळेस ड्रायव्हर आपल्या पायानं या ब्रेक पेडलला प्रेस करतो, सपोज दॅट इट अप्लाइज द फोर्स F1 ऑन दिस पेडल. मग हा फोर्स F1 या मास्टर सिलेंडरच्या पिस्टनवर अप्लाय होतो. या मास्टर सिलेंडरच्या पिस्टनचा एरिया आपण A1 मानला आहे. तर ज्यावेळेस ड्रायव्हर हा फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस या सिलेंडरमध्ये जे प्रेशर निर्माण होतं P, दॅट इज इक्वल टू F1 अपॉन A1. F1 फोर्स आहे आणि एरिया सिलेंडरच्या पिस्टनचं A1 आहे. सो प्रेशर F1 A1 इज क्रिएटेड ॲट द मास्टर सिलेंडर अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ. आता हे तयार झालेलं प्रेशर सगळीकडे इक्वली डिस्ट्रीब्यूट होतं. हे बंदिस्त सिलेंडर आहे त्यामुळं त्याच्या आतमध्ये हे जे लिक्विड आहे ते एन्क्लोज्ड फ्लुइड आहे. सो प्रेशर गेट इक्वली डिस्ट्रीब्युटेड. या पुढच्या आणि मागच्या स्लेव सिलेंडर्समध्ये ते प्रेशर इक्वली डिस्ट्रीब्यूट होतं. आता फरक काय आहे पहा, हे जे स्लेव सिलेंडर्स आहेत त्यांचा एरिया हा मास्टर सिलेंडरच्या एरियापेक्षा जास्त आहे, म्हणजे त्यांचा सरफेस एरिया हा जास्त ठेवलेला असतो. मग या ठिकाणी फोर्स निर्माण केला जातो F2. या स्लेव सिलेंडर्समध्ये जो फोर्स निर्माण होईल F2 त्याची किंमत किती असणार आहे, तर प्रेशर इंटू एरिया. इथं आलेलं प्रेशर आहे P, या ब्रेक पॅडलच्या थ्रू निर्माण झालेलं प्रेशर P आहे आणि तेच इथं आलेलं आहे. मग इथं आलेलं प्रेशर आणि इथला एरिया यांचा गुणाकार केला की इथला फोर्स किती निर्माण झाला आहे तो आपल्याला कळतं. तर इथं निर्माण झालेला फोर्स F2 मानला तर F2 इज इक्वल टू P इंटू A2 एवढं प्रेशर तिथं निर्माण होतं.
पीची व्हॅल्यू आपण वर घेतलेली आहे F1/A1. या फॉर्म्युल्यामध्ये पीबद्दल F1/A1 ही व्हॅल्यू भरली आणि इंटू A2 ॲज इट इज. मग F2ची किंमत आली F1 इंटू ब्रॅकेट A2 मायनस A1. आता इथं सांगताना आपण सांगितलं आहे की मास्टर सिलेंडरचा एरिया हा कमी असतो ॲज कम्पेअर टू स्लेव्ह सिलेंडर्स A2. म्हणजे इथं A2ची किंमत जास्त आहे आणि A1ची किंमत कमी आहे, त्यामुळे हा रेशो जास्त येतो आणि पर्यायानं फोर्स F2ची व्हॅल्यू जास्त येते. म्हणजे या ठिकाणी हा ड्रायव्हर ऑफ द व्हेकल ज्यावेळेस ब्रेक पेडल प्रेस करेल त्यावेळेस जरी तो कमी फोर्स लावत असला तरी या स्लेव्ह सिलेंडरचा एरिया जास्त असल्यामुळे तिथं जास्त फोर्स तयार होतो आणि हा तयार झालेला फोर्स या वाहनाच्या चाकांना व्हेकल्सला थांबवायचं काम करतो. सिन्स एरिया A2 इज ग्रेटर दॅन A1, F2 is also greater than F1. Thus, a small force applied to the brake pedal gets converted into large force as shown slowdowns or stops a moving vehicle. तर या मूव्हिंग व्हेकलला थांबवायचं काम हा स्मॉल अमाऊंट ऑफ फोर्स अप्लाइड बाय द ड्रायव्हर्स लेग्स हे करत असतं. तर अशा पद्धतीनं हायड्रॉलिक ब्रेक्समध्ये देखील ह्या पास्कलच्या लॉचा वापर केला जातो. कमी फोर्स लावून एखादं व्हेकल कितीही व्हेकल हेवी असलं तरी त्याला आपण ब्रेक लावू अप्लाय करू शकतो यूजिंग पास्कल्स लॉ. हे त्याचं सेकंड ॲप्लिकेशन. तर एकूण आपण पास्कल्स लॉची 2 ॲप्लिकेशन पाहिली, हायड्रॉलिक लिफ्ट आणि हायड्रॉलिक ब्रेक्स. याच्यानंतर पुढच्या आर्टिकलमध्ये आपण मेजरमेंट ऑफ प्रेशर म्हणजे प्रेशरचं मेजरमेंट कसं केलं जातं आणि त्यासाठी कुठल्या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो ते पाहणार आहोत. Instrument used to measure pressure are called pressure meter, pressure gauge or vacuum gauge. प्रेशर मोजण्यासाठी ज्या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो त्यांना प्रेशर मीटर्स किंवा प्रेशर गेज किंवा व्हॅक्यूम गेजेस असं म्हटलं जातं. आपण एकूण 2 प्रकारचे प्रेशर मीटर पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रेशर मीटर असणारे मर्क्युरी बॅरोमीटर. मर्क्युरी म्हणजे पाऱ्याचा वापर करून बनवलेला दाबमापक, त्याला मर्क्युरी बॅरोमीटर असं म्हटलं जातं. आणि नंतर आपण ओपन ट्यूब मॅनोमीटर नावाचं दुसरं प्रेशर मीटर पाहणार आहोत. तर थोडक्यात प्रेशर मीटर म्हणजे काय आहेत? प्रेशर मोजणारी उपकरणं. आपण एकूण 2 प्रकारची उपकरणं पाहणार आहोत, मर्क्युरी बॅरोमीटर आणि ओपन ट्यूब मॅनोमीटर. याच्यामधलं पहिलं उपकरण आपण पाहूया, मर्क्युरी बॅरोमीटर. या डायग्रॅममध्ये दाखवल्याप्रमाणे मर्क्युरी बॅरोमीटर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट असतं. अन इन्स्ट्रुमेंट दॅट मेजर ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड ॲज द बॅरोमीटर. आपण जी 2 प्रेशर मीटर सांगितली त्यातल्या पहिल्या प्रेशर मीटरला बॅरोमीटर असं म्हणतात. तर बॅरोमीटर म्हणजे काय? ॲटमॉस्फिअरचं प्रेशर मोजणारा जे मीटर असतो किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजणारा जो मीटर असतो दॅट इज कॉल्ड ॲज दी बॅरोमीटर. या बॅरोमीटरमध्ये मर्क्युरी म्हणजे पाऱ्याचा वापर केलेला असतो, सो इट इज कॉल्ड ॲज द मर्क्युरी बॅरोमीटर. अँड इट वॉज फर्स्ट डिझाईन बाय इटालियन सायंटिस्ट टोरेसिली. बॅरोमीटर बनवण्यासाठी एक ग्लास ट्यूब कम्प्लिटली फिल्ड विथ मर्क्युरी घेतली जाते. एक ही ग्लास ट्यूब आहे, इथं उलटी ठेवलेली आहे. सुरुवातीला ही ग्लास ट्यूब मर्क्युरी म्हणजे पाऱ्यानं कम्प्लिटली फिलअप केली जाते, पूर्णतः पाऱ्यानं भरली जाते. त्यानंतर अजून एक डिश घेतली जाते आणि या डिशमध्ये थोड्या प्रमाणात मर्क्युरी म्हणजे पारा घेतला जातो. अ ग्लास ट्यूब ऑफ 1 मीटर इन लेंथ अँड डायमीटर अबाउट 1 सेंटीमीटर. ही जी ग्लास ट्यूब आपण घेणार आहोत या ग्लास ट्यूबची लांबी 1 मीटर असते आणि तिचा डायमीटर जो असतो तो 1 सेंटीमीटर असतो. फिल्ड विथ मर्क्युरी अप टू इट्स ब्रीम. ब्रीम म्हणजे हे कडेपर्यंत. ही ट्यूब सरळ असताना अगदी काटोकाट भरायची आणि नंतर त्याच्यामधला पारा सांडू न देता ती पडदिशी या भांड्यामध्ये उलटी ठेवायची. आता यामुळे काय होतं तर याच्यामधलं मर्क्युरी नावाचं जे लिक्विड आहे ते या खाली या कंटेनरमध्ये येतं. खालचा जो कंटेनर किंवा डिश आपण ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये हे मर्क्युरी खालच्या डिशमध्ये सरकलं जातं आणि त्यामुळं इथं या ट्यूबच्या आतमध्ये व्हॅक्यूम क्रिएट होतं. पाठीमागे आपण व्हॅक्यूमची डेफिनेशन पाहिलेली. Usually the space having the less pressure than the atmospheric pressure is called as the vacuum. तर या ठिकाणी पूर्णतः निर्वात पोकळी तयार होईल. इथं काही एअर वगैरे काही नसणार आहे. ही मर्क्युरीची लेवल खाली सरकल्यामुळे इथं निर्वात पोकळी तयार झाली. तर यालाच टोरिसेलीज व्हॅक्यूम असं म्हटलं जातं.
टोरिसिलीची व्हॅक्यूम. याच्यामध्ये कदाचित ह्या पाऱ्याच्या वाफा म्हणजे वेपर्स ऑफ द मर्क्युरी राहू शकतात. टेम्परेचर वाढल्यानंतर मर्क्युरी वेपरायझेशन झालं तर त्याच्या वेपर्स याच्यामध्ये जाऊ शकतात या व्हॅक्यूममध्ये. दॅट इज कॉल्ड एज द टेरिसोलिस व्हॅक्यूम. आता हा पारा ज्यावेळेस खाली सरकतो, मर्क्युरी खाली सरकतो आणि याच्यावर हवा नाही आहे, म्हणजे या पॉईंट ए पाशी 0 प्रेशर असणार आहे. प्रेशर ॲट पॉईंट ए इज 0. का 0 असणार आहे तर प्रेशरच्या फॉर्म्युल्यानुसार प्रेशर का तयार होतं त्याचं आपण रिझन पाहिलं आहे. वरून जे हवा असते किंवा जे फ्लुईड असतं ते या लिक्विडवर प्रेशर निर्माण करतं, पण इथं व्हॅक्यूम आहे, कुठल्याही प्रकारचं फ्लुईड नाही आहे किंवा एअर नाही आहे. त्यामुळं प्रेशर ॲट पॉईंट ए मस्ट बी 0. प्रेशर ॲट पॉईंट ए दॅट इज PA इज 0. आता आपण अजून एक पॉईंट या मर्क्युरीमधला घेणार आहोत, पॉईंट C, विच इज आउटसाईड द ट्यूब. या ट्यूबच्या बाहेरचा हा पॉईंट आहे, पण जो या डिशमधल्या मर्क्युरीतला पॉईंट आहे ऑन द सरफेस ऑफ द मर्क्युरी. तर हे दोन्ही C पॉईंट जे आहेत ते C पॉईंट जे आहेत ते हॉरिझॉन्टल लेवलमध्ये आहेत आणि त्याच लेवलमध्ये आपण या ट्यूबच्या आतमधल्या लिक्विडमधला किंवा मर्क्युरीमधला B पॉईंट घेणार आहोत. म्हणजे थोडक्यात हा B पॉईंट आणि हे C पॉईंट एका लेवलमध्ये हॉरिझॉन्टल लेवल त्यांच्या सेम आहेत. असे अजून 2 पॉईंट घेतलेत B आणि C. या C पॉईंटपाशी जे प्रेशर असणार आहे दॅट मस्ट बी इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हा जो C पॉईंट आहे त्याच्यावर एअर आहे, हवा आहे, आणि त्यामुळं तो C पॉईंट दबला जातो किंवा त्याच्यावर प्रेशर अप्लाय होते. तर या C पॉईंटपासलं जे प्रेशर असणार आहे ते दॅट मस्ट बी इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ज्याला आपण P0 म्हणतो. तर या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर P0 निर्माण होईल. B आणि C पॉईंट हे एका लेवलमध्ये आहेत आणि एका लेवलमध्ये असलेल्या पॉईंटचं प्रेशर इक्वल असतं. त्या नियमानुसार या B पॉईंट आणि C पॉईंटचं प्रेशर एकसारखं असेल. या B पॉईंटपाशी जे प्रेशर निर्माण होणार आहे ते या वरून खाली प्रेशर निर्माण करणाऱ्या मर्क्युरीमुळे असणार आहे. म्हणजे या B पॉईंटपासलं प्रेशर जे असणार आहे ते या मर्क्युरी इनसाइड द ट्यूब आहे त्याच्यामुळे निर्माण होतं. आता या B पॉईंटपाशी किती प्रेशर निर्माण होईल ते आपण शोधू शकतो यूजिंग द प्रेशर फॉर्म्युला. सपोज दॅट द हाईट डिफरन्स बिटवीन पॉईंट A अँड B इज H. A पॉईंट हा B पॉईंटपासून H एवढ्या हाईटवर आहे. मग H एवढ्या हाईटवरचं प्रेशर आपण शोधू शकतो. प्रेशर ॲट पॉईंट B PB इज इक्वल टू PA प्लस H rho G. या A पॉईंटपाशी वरून निर्माण झालेलं प्रेशर आणि H rho G ज्याला आपण गेज प्रेशर म्हणतो, या दोघांच्या बेरजे एवढं प्रेशर ॲट पॉईंट B असणार आहे. पण आपण पाहिलं आहे की या A पॉईंटपाशी त्याच्यावर एअर नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचे मीडियम नाही आहे, म्हणजे व्हॅक्यूम आहे. त्यामुळं द प्रेशर ॲट पॉईंट A इज 0. मग या फॉर्म्युल्यामध्ये PB इज इक्वल टू PA प्लस H rho G. Aची व्हॅल्यू जर 0 भरली आणि प्रेशर ॲट पॉईंट B हे P0 आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढं आहे. या दोन्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला तर PB बद्दल P0, PA 0 आणि प्लस H rho G. सो फॉर्म्युला बिकम्स P0 इज इक्वल टू H rho G. तर इथं H इज द लेंथ ऑफ मर्क्युरी कॉलम. ह्या मर्क्युरी कॉलमची जी हाईट आहे त्याला H असं म्हणतात आणि या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला प्रेशर ॲट एनी पॉईंट, कुठल्याही ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे ते फाइंड आउट करता येतं. तर याला मर्क्युरी बॅरोमीटर असं म्हटलं जातं. विथ द हेल्प ऑफ मर्क्युरी बॅरोमीटर वी कॅन मेजर दी ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आपल्या या आकृतीमध्ये दाखवलेली ही स्कीमॅटिक डायग्रॅम आहे. प्रॅक्टिकली बॅरोमीटरमध्ये इथं एक मेजरिंगची सोय असते, याच्यावर एक स्केल कॅलिब्रेटेड असं स्केल बसवलेलं असतं. तर याला मर्क्युरी बॅरोमीटर म्हणतात. अँड मर्क्युरी बॅरोमीटर मेजर्स दी ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आपलं सेकंड इन्स्ट्रुमेंट आपण पाहणार आहोत, दॅट इज आवर सेकंड प्रेशर गेज नोन ॲज ओपन ट्यूब मॅनोमीटर. तर हे ओपन ट्यूब मॅनोमीटर नावाचं इन्स्ट्रुमेंट आहे. या ओपन ट्यूब मॅनोमीटरची रचना किंवा स्कीमॅटिक डायग्रॅम आपण इथं दाखवलेलं आहे. आता सुरुवातीला मॅनोमीटर म्हणजे काय ते आपण बघूया. बॅरोमीटरचा अर्थ आपण पाहिला ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजणारा मीटर, दॅट इज बॅरोमीटर. तसं मॅनोमीटर म्हणजे काय असतात,
कुठल्याही फ्लुइड किंवा गॅसचं प्रेशर मोजणारे जे मीटर्स असतात त्यांना मॅनोमीटर्स असं म्हणतात. मॅनोमीटर्स मेजर्स द प्रेशर ऑफ gas. A manometer consists of U-shaped tube partially filled with low density liquid such as water or kerosene. तर या मॅनोमीटरमध्ये एक यू आकाराची ट्यूब घेतलेली असते आणि या यू आकाराच्या ट्यूबमध्ये काही प्रमाणात लिक्विड भरलेलं असतं. केरोसिन किंवा वॉटरसारखं लिक्विड याच्यामध्ये भरतात. त्याची डेन्सिटी कमी असते. वॉटर किंवा लिक्विड केरोसिनची डेन्सिटी कमी असते. असं लो डेन्सिटीचं लिक्विड याच्यामध्ये भरलं जातं. दिस हेल्प्स इन हॅव्हिंग अ लार्जर लेवल डिफरन्स बिटवीन द लेवल्स ऑफ लिक्विड इन द टू आर्म्स ऑफ द मॅनोमीटर. तर हे लो डेन्सिटी लिक्विड भरायचं कारण काय असतं तर याच्यामुळं प्रेशरमधला डिफरन्स हा बऱ्यापैकी राहतो या दोन्ही आर्म्समध्ये. या यूट्यूबचा एक आर्म जो असतो तो ओपन टू atmosphere असतो. वन आर्म ऑफ द मॅनोमीटर इज ओपन टू द ॲटमॉस्फिअर अँड द अदर इज कनेक्टेड टू द कंटेनर डी ऑफ विच द प्रेशर पी इज टू बी मेजर. आणि याचा दुसरा आर्म जो आहे याला आपण सी आर्म म्हणूया. हा जो सी आर्म आहे ज्या लिक्विड गॅस किंवा फ्लुइडचं तुम्हाला प्रेशर मोजायचं आहे त्याला तो कनेक्ट केलेला असतो. एक आर्म ओपन टू ॲटमॉस्फिअर आहे आणि दुसरा आर्म इनक्लोज केला जातो ज्या फ्लुइडचं प्रेशर मोजायचं त्याच्याशी कनेक्ट करून. या मॅनोमीटरच्या या लिक्विडमध्ये आपण 3 पॉईंट कन्सिडर करणार आहोत. पॉईंट ए, बी अँड सी. पॉईंट ए हा ॲटमॉस्फिअरला ओपन असलेल्या आर्ममधला सरफेसवरचा पॉईंट आहे. बी पॉईंट त्याच्या आतमध्ये एच एवढ्या डेप्थवरचा हा बी पॉईंट आहे त्याच आर्ममध्ये. आणि सी हा पॉईंट या क्लोज्ड आर्ममध्ये जो आपण प्रेशर मोजण्यासाठी तिथं जे फ्लुइड जो जोडलेला असेल त्या फ्लुइडला कनेक्टेड आर्ममधला हा सी पॉईंट आहे. बी आणि सी पॉईंट हे एकाच लेवलमध्ये आहेत त्यामुळं या दोन्ही पॉईंटचं प्रेशर सेम असतं. प्रेशर ॲट पॉईंट सी मस्ट बी इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट बी. पी सी इज इक्वल टू पी बी. आणि आता या बी पॉईंटपासलं प्रेशर आपल्याला काढता येईल विथ द हेल्प ऑफ आवर फॉर्म्युला. फ्लुइडमधलं एखाद्या पॉईंटपासलं प्रेशर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि गेज प्रेशर या दोघांची बेरीज असते. या ए पॉईंटपाशी जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल ते P0 आणि ए पॉईंटपासून बी पॉईंट एच एवढ्या हाईटवर आहे त्यामुळे इथं लिक्विडचं जे प्रेशर असणार आहे ते एच रो जी असणार आहे. सो प्रेशर ॲट पॉईंट बी इज इक्वल टू P0 प्लस एच रो जी. या ठिकाणी रो म्हणजे या आपण वापरलेल्या लिक्विडची डेन्सिटी कन्सिडर करणार आहोत. एच इज द हाईट ऑफ द पॉईंट ए फ्रॉम पॉईंट बी आणि जी म्हणजे या ठिकाणची ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे. तर अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ द प्रेशर ऑफ दिस फ्लुइड इज अप्लाइड टू पॉईंट सी. या सी पॉईंटपाशी याचं प्रेशर अप्लाय केलं जातं आणि ते प्रेशर इकडं डिस्ट्रीब्यूट केलं जातं. तर इथं या डी पॉईंटपाशी म्हणजे ज्या फ्लुइडचं आपण प्रेशर मोजणार आहोत त्याचं प्रेशर या सी पॉईंटपाशी अप्लाय केलं जातं आणि हेच प्रेशर या लेवलला वर ढकलायचा प्रयत्न करतं. अकॉर्डिंग टू पास्कल्स प्रिन्सिपल प्रेशर ॲट सी इज सेम ॲज ॲट डी. म्हणजे डी आणि सी पॉईंटपासलं प्रेशर सेम असणार आहे. देअरफॉर द प्रेशर पी इन द कंटेनर इज पी इज इक्वल टू पी सी. या कंटेनरमधलं प्रेशर जे असणार आहे ते पी सी एवढं असणार आहे. आणि युजिंग अबोव इक्वेशन्स ही वरची इक्वेशन्स आपण वापरणार आहोत. पी इज इक्वल टू पी सी आहे. पी सी इज इक्वल टू पी बी आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो पी इज इक्वल टू पी बी. सो पी इज इक्वल टू पी बी. पी बीची किंमत आहे P0 प्लस एच रो जी. पी इज इक्वल टू P0 प्लस एच रो जी. That gives the pressure inside the container D, pressure of the fluid inside the container D. As the manometer measures the gauge pressure on the gas in the container D, we can write the gauge pressure in container D as. तर आपल्याला आता या डी पॉईंटपासलं प्रेशर हवं आहे. मग हे कसं मोजलं जातं तर हे ॲक्च्युली गेज प्रेशर आहे. याच्या आतमधलं हे गेज प्रेशर मोजलं जातं आणि मग याच्यावरून आपण गेज प्रेशरसाठी फॉर्म्युला तयार करू शकतो.
गेज प्रेशर H rho g इज इक्वल टू P मायनस P0 और P मायनस P0 इज इक्वल टू H rho g. तर या पद्धतीनं आपण एखाद्या गॅस किंवा लिक्विडचा म्हणजेच फ्लुइडचं प्रेशर मोजायचं काम इथं करू शकतो. तर याला ओपन ट्यूब मॅनोमीटर म्हणतात. हे आपला सेकंड प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे. या ठिकाणी आजचं आपलं हे लेक्चर आपण कन्क्लूड करत आहोत. मला हे लेक्चर आणि हा चॅनल आवडत असेल तर तुम्ही लाईक बटन प्रेस करायला विसरू नका आणि याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. थँक्यू.